परीचा विचार करतोयस? हा परीचा विचार करतोयस? हा खरंच आज आज जे काही घडलंय ते विचार करायला लावण्यासारखंच आहे. डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे आता. नाही रे, तिला घरी एकटं सोडणं ही खूप मोठी चूक होती शशांक. हा अरे, पण हे असं कधीपर्यंत चालणार? अरे लहान आहे ती अजून. बरं, या वयात तिला ट्रीटमेंट मिळाली तर ती पुढे जाऊन बरी पण होऊ शकते. म्हणजे तिला होणारा त्रास तरी कमी होऊ शकतो ना. मी एक सजेस्ट करू का? म्हणजे बघ, आपण ट्रीटमेंट का नाही सुरू करत? म्हणजे परीसारख्या मुलांसाठी, म्हणजे स्पेशल चिल्ड्रनसाठी महाबळेश्वरला एक स्कूल आहे. आपण तिला तिकडे पाठवूया. नाही, मी तिला कुठेही पाठवणार नाही. अरे असं काय करतोस? इथे आहे, ती आपल्या डोळ्यासमोर आहे. तिथे ती माणसं तिची काळजी घेतील नाही घेतील, वी डोंट नो. मी पाठवणार नाही तिला कुठेही. ते आहेच म्हणा. बरं, तुझ्या सह्या हव्या होत्या. अभिमन्यू, सह्या. हा ये ना. सही करतायत. मोहनला सही करताना त्यांचं आडनाव लिहायची सवय नव्हती आणि मोहन सही करताना अडखळायचा. हे सही करताना आडनाव लिहितील का? यांनी जर सहीमध्ये आडनाव नाही लिहिलं आणि मोहन सारखी अडखळत सही केली तर समजायचं की हाच माझा मोहन आहे. अभि, करतोयस ना सह्या? काम मी उद्या येऊ? नाही, करतो ना. चला सह्या करा. अहो, हा? काय झालं? लग्न करायचं की नाही शंका आहे का मनात? नाही नाही, तसं नाही. ते सही करताना माझी जरा गडबड होते. म्हणजे प्रत्येक वेळी आधीपेक्षा वेगळीच सही होते, बदलत राहते सही सारखी. काही होणार नाही, तुम्ही करा. भार तर भार काय होणार आहे? सही बदलेल. पण त्यामुळे कुठे आपल्या नात्यात काही बदलणार आहे का? आपलं नातं 7 जन्मांसाठीच आहे. ते तर आहेच. चला मग. यांनी तर एकदम पटपट सह्या केल्या. सहीमध्ये आडनाव पण लिहिलंय. म्हणजे कदाचित हा माझा मोहन नाहीये. ओके. येस. मोहन, तुझी वृंदा. कोण वृंदा? कोण मोहन?
मला गोड आवडत नाही, पुरणपोळी तर अजिबातच नाही. आय हेट पुरणपोळी. तो मोहनच हे सिद्ध होईल अशी एकही गोष्ट सापडत नाहीये. या घरात थांबून हा मोहनच आहे हे कळायला मदत होणार आहे का? मी अण्णा मोहन समजते, पण हा माझा मोहन नसेल तर? आजी, काका, काकी. अरे अरे काय रे काय अभिमन्यू काय रे कोणी कोणी केलं? कोणी आलो होतं का इथे? माहित नाही रे, हे कुणी आल्याशिवाय घडते का हे सगळं असं? अभि तू बरा आहेस ना? तुला काही झालं नाही ना? हा म्हणजे मी इथे आलो तेव्हा हे असंच पडलेलं होतं सगळं. नशीब तुला काही झालं नाही. हो हो अभिमन्यू तू ठीक आहेस ना नक्की? हा हे सगळं मला खूप विचित्र वाटतंय अभि. काय चाललंय आपल्या घरात? आधी कोणीतरी शेरूचा गळा चिरून त्याला मारलं आणि आता हे सगळं करून कोणी आपल्याला काही सुचवण्याचा प्रयत्न करताय का? जानकीताई अनर्थ झालाय. हा शेवट नाही, सुरुवात आहे. सावध रहा, संकट घोंगावतंय. कोणाला तरी आपलं सुख बघवत नाहीये. कोण असेल? कोणीतरी धमकावतंय आपल्याला. कोण असेल याच्या मागे? मला खूप भीती वाटते. हे आजी आजी ऐक, तू ये, बस बस इथे बस, ये बस. अजिबात घाबरायचं नाही. बघ मला काही झालंय का? आणि या असल्या धमक्यांना मी आजवर भीक घातलीये का कधी? नाही रे, पण हे फक्त कोणी केलंय तेवढं एकदा कळू दे बस. हो आई म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट ना वाटते तितकी सोपी नाही. अभिमन्यू कोणीतरी तुझ्या मागे लागलाय किंवा या घराच्या वाईटावरती टपलाय नक्की. तुला कोणावर डाऊट आहे का? तुला कोणी फोन करतंय, धमकी देतंय, भांडतंय? हा काय असेल तर आता सांग. जाऊन आहे ना छाताळात गोळ्याच घालतो त्याच्या. अरे नाही रे बाबा, तसं काही नाहीये. मग बाहेरचं कोणी? बाहेरचं कोणी आलं नव्हतं घरात. म्हणजे तुला काय म्हणायचंय काय हरी? बाहेरचं कोणी घरात आलं नाही म्हणजे हे घरातल्याच कोणाचं तरी काम आहे? घरातलं कोण असेल? परी? काय? नाही म्हणजे कसं आहे बघा, शेरूचा खून झाला त्यामुळे परीला धक्का बसला. पण त्याच्या खुनाच्या आधी अभिने शेरूला मारून टाकायची धमकी दिली होती. हे सगळं परीनं ऐकलं असेल आणि शेरूच्या मृत्यूला तिने अभिला जबाबदार धरलं आणि चिडून तिने हे सगळं केलं. असं होऊ शकतं ना? अरे काय बोलतोयस तू? नाही नाही, मला असं नाही म्हणायचं की तू शेरूला मारलायस, पण आपल्या परीचं कसं आहे तुला माहिती आहे ना? ए बाबा, का माझ्या मुलीच्या मागे लागलायस? तिला वेडे ठरवून हॉस्पिटलमध्ये पाठवायचं ठरवून टाकलायस का तू? ए वहिनी, तू जरा थांब. परी काय मला परकी आहे का? माझा तिच्यावर किती जीव आहे तुला माहित नाही का? तुझा किती जीव आहे ना ते तुझ्या पोटात किती ग्लास गेले त्याच्यावर ठरतं. अरे हात ढोसून आलायस का तू? काय बोलतोयस हे? नीट बोला दादा. काय चुकीचं बोलले? परीवर संशय कसा घेतलास?
परी केवढीशी आहे, हे एवढं सगळं करायचं तिला सुचणार आहे? ए वहिनी, शांत व्हा ना. तू पण मला शांत कर. अगं आई, माझ्या मनात आलेली शंका मी फक्त बोलून दाखवली. आता पुढे काय करायचं तूच बघ. अरे वाद घालू नका ना, ही वाद घालायची वेळ आहे का? अहो पण परी अगं संजीवनी, अगं परीने आज जीव द्यायचा प्रयत्न केला होता ना. तिच्या मनात काय चाललंय आपल्याला माहित नाही ना. एकदा तिच्याशी बोलून बघायला काय हरकत आहे? खात्री करून घेऊया ना. मलाही वाटतंय परीशी बोलूया एकदा. फक्त जे कोणी परीशी बोलेल त्यांनी प्रेमाने आणि शांतपणेच बोललं पाहिजे. कोणीही तिच्यावर रागावणार नाही. कुठे 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 परी सगळे तिथे. कोण आहेस? कोण ग तू? स्वतःची जागा विसरतीयस का? स्वयंपाक येण्यास ना, मग स्वयंपाक करायचा आणि निघायचा. घरातलीच एक असल्यासारखं घरभर फिरायचं नाही. फिरायचं नाही. आणि मी जे सांगते ते डोक्यात फिक्स करायचं, नाही तर परिणाम फार वाईट होतील. मी काय करू शकते ना माहित नाहीये तुला. संजीवनीचा नाद, आयुष्य बर्बाद. बाईसाहेब, मला माहितीये मी या घरात नवीन आहे, पण आल्यापासून बघतेय ना परीला, खूप निरागस आहे होती. हे हे असलं काहीतरी ती करेल असं नाही वाटत मला. तिने काय केलं असेल नसेल ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू कोण आहेस? कोण ग आमच्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसायला? स्वयंपाक झाला? स्वयंपाक झाला? अरे वा, स्वयंपाक झाला. मग काय आज सुद्धा इथेच थांबायचा विचार आहे का? स्वतःच्या बापाचं घर असल्यासारखं वागायचं नाही. हा, निघ, चल इकडनं. चालती हो. निघ म्हटलं ना. परी निघ. पाहिलत ना किती शांतपणे झोपलीये ती. ते जे काय कांड झालंय ते करून येऊन झोपलीस नंतर. अरे ए बाबा, सकाळी उडी मारायला निघाली होती, तिथून येऊन जी झोपली ती खोली बाहेर आलीच नाहीये. झालं तुझं समाधान? पुढच्या वेळेला विचार करून बोल, कळलं का? हे कॅल्क्युलेटर. मग घरात हे सगळं कोण करतंय? अभि, तुझ्यावर कोणाचा राग आहे? मला सांगा, घरातल्या माणसांशिवाय अभिच्या खोलीत कोण जाईल? आहे एक जण, एक व्यक्ती आहे जी अभिमन्यूच्या बेडरूम मध्ये जाऊ शकते. घरातली नसून सुद्धा सगळ्यात नाक खुपसायचं असतं तिला. आणि या आधी सुद्धा तिला सगळ्यांच्या खोलीत जाताना मी पाहिलंय. कोणाबद्दल बोलतेस तू? तीच
आपली नवीन स्वयंपाकीण ती स्वयंपाकात कमी आणि आपल्या घरातल्या इतर गोष्टींमध्ये जरा जास्त रस घेते. मी सांगते ना, आपल्या घरात ती फक्त स्वयंपाकीण म्हणून घुसलीये, पण तिचा खरा उद्देश काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे संजीवनी, वृंदा तशी नाहीये. हो वहिनी, वृंदा खूप चांगली मुलगी आहे आणि मुळात ती आपल्या अभिमन्यूच्या फोटोज बरोबर अशी छेडछाड का करेल? याचं उत्तर ती स्वयंपाकीणच देऊ शकेल. काय नाव काय तिचं? वृंदा. वृंदा. माझी तर खात्री आहे आपल्या घरात ती अभिमन्यूला लुबाडण्यासाठी शिरलेली. नाहीतर मला सांगा, आपण सगळे इथे घरात असताना अभिमन्यूच्या बेडरूम मध्ये कोण कशाला जाईल? हो हो हो, बरोबर आहे. कोण कशाला जाईल? आणि आई, तू त्या बाहेरच्या बाईवरती जरा जास्तच विश्वास ठेवतेस. आईंचं तर काय नेहमीच आहे. घरातले सगळे वैरी वाटतात आणि बाहेरचे विश्वासू. मी सिद्ध करू शकते की हे तिनेच केलंय. अगं पण नंतर कशाला, मी आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवू शकते. हा फक्त एकच आहे, मध्ये कोणी पडायचं नाही. आता बघाच. हे सगळं किती भयानक आहे. कोणी केलं असेल हे सगळं? परी हे सगळं नाही करणार हे तर नक्की. मग कोण? याचा अर्थ हा जर माझा मोहन आहे तर कोणीतरी त्याच्या जीवावर उठलाय. आणि हा मोहन नसेल जरी, हे सगळं करून काय सुचवायचंय त्याला? शेरूला ज्याने मारलं तोच या सगळ्या मागे असेल का? हे सगळं करून काय सुचवायचं असेल त्याला? ही जीवे मारण्याची धमकी तर नसेल? नको, आता आपण हा विचार करायला नको. थांब. काय झालं? काय झालं? आज तुझा काय तो फुल अँड फायनल हिशोब करूनच टाकला. आता पटापट खरं काय ते बोलायचं. खरं बोललीस ना तर मी सोडायचा विचार तरी करेन, पण जर माझ्याशी खोटं बोललीस तर आज तुझं काही खरं नाही. बोल, खरं सांग, अभिमन्यूचे फोटो तूच फाडलेस ना? हे बघे, मी एकदम भोळी आहे, मला काही कळतच नाही. हे असले चेहऱ्यावर आणून ना माझ्यावर काही फरक पडणार नाहीये. तुझ्यासारख्या मुलींना खूप चांगली ओळखते मी. हे सगळं तूच केलंयस, कारण घरातलं दुसरं कोणी हे करूच शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, संजीवनीचा नाद आयुष्य बरबाद. बोल लवकर, हे सगळं तूच केलंयस ना? आमच्या घरात शिरायचा तुझा खरा उद्देश काय आहे?
आईसाहेब भाऊ तुम्ही काय बोलताय? मी मी नाही केलं यातलं काय. मी तर गेले पण नाही तिथे. मी कसं करेल होतो तर. हे बघा मी तुमच्या समोर हात जोडते. मी खरं सांगते, ऐका माझं. मी काहीच केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच काहीच नाही केलं. मी कसं सांगू तुम्हाला? वहिनी, मला नाही वाटत वृंदा असं काही करेल. हा मला पण. हे बघ काकी, या मागे कोण आहे ते कळेल लवकरच. मला नाही वाटत हिने काही केलंय. आईसाहेब भाऊ या घरानं काम दिलंय मला. या घरात माझी कोणाशी काय दुश्मनी असेल? ऐका माझं. मी खरं सांगते. तुझी कोणाची दुश्मनी नसेल, पण आमचे बाहेर दुश्मन काही कमी नाही आहेत ना. आमची ही प्रगती, आमचं हे वैभव अनेक लोकांच्या डोळ्यात खुपत असेल. त्यापैकीच एखाद्या दुश्मनाने तुला पाठवलं नसेल कशावरून? आणि घरात तुम्हा सगळ्यांना कोणालाच प्रश्न पडला नाही. घरातल्या आपल्या स्वयंपाकिणीला, सविताला मी कामावरनं काढून टाकलं. आपल्याला स्वयंपाकिणीची गरज आहे हे सगळं बरोबर हिला कसं काय कळलं? आणि नेमकी त्याच वेळेला ही आईंना देवळात कशी काय भेटली? योगायोग असू शकतो ना. तू जरा गप्पच बस रे. तुला काय कळतं यातलं? हा, तुला सगळं कळतं. ऑफकोर्स मला कळतं. अभि अभि तू विचार कर ना. तुला गोड आवडत नसताना सुद्धा हिने तुला पुरणपोळी खायला घातली. आणि मी पाहिलंय ही ना वेळी अवेळी तुझ्या खोलीच्या आजूबाजूला घुटमळत असते. तुझ्या बेडरूम मध्ये शिरायचा प्रयत्न करते. मुद्दाम काहीतरी कारण काढते, उशीर करते आणि मग आपल्याच घरी थांबते. अभि तूच विचार कर ना. हे सगळं तुला प्लॅनिंग प्लॉटिंग करून चाललंय असं नाही का वाटत आहे? आणि ज्या दिवशी या बाईला आपल्या घरात उशीर होतो, ज्या दिवशी ही बाई आपल्या घरात थांबते, त्याच दिवशी शेरूचा खून होतो. आपली परी वरून उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करते. आणि आज तर तुझ्या खोलीत म्हणजे मी सांगतेय ना, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही आहात? ह्या बाईला आपल्या घरात आपल्या कुठल्या तरी वैर्यानेच प्लॉट केलेला आहे. तू काय बघत बसलीस? बघतेस काय? चल, चालती हो माझ्या घरात. वहिनी अहो काय करताय? चालायला वहिनी बघत काय उभी राहिलीस? चालती हो म्हटलं ना.